जी आकडेवारी घोषित झालेली आहे, जरा आपापसात नको प्लीज. अधिकृत आकडेवारी जी घोषित झालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी डिक्लेअर्ड विजयी उमेदवार 81. शिवसेना 3 आकड्याचा नंबर आकडे लावणारे लावत होते, पण जमले फक्त 84. 31 ठिकाणी काँग्रेस, एनसीपी 9, MIM 3, समाजवादी पार्टी 6, मनसे 7, अखिल भारतीय सेना 1, अपक्ष 4 असे मिळून 226 होतात. एक समसमान मत पडल्यामुळे रिकाउंटिंग चालू आहे अतुल शहा यांचं, आणि त्यामुळे अपक्षांपैकी 4 मध्ये सुद्धा भाजपशी समर्थनाचं बोलणं ज्यांचं झालंय ते रहेबर राजा खान यांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे. मी मुंबईकरांचं धन्यवाद देतो, निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं धन्यवाद देतो. भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. हा विजय आम्ही मुंबईकरांना सुपूर्द करतो. माननीय नरेंद्र मोदीजींच्या धोरणांवर हा भाजपचा विजय आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या कर्तृत्वावर हा भाजपचा विजय आहे. काँग्रेस, एनसीपी, मनसे यांचा संपूर्ण पराभव. 2च पक्षांची वाढ झाली आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. पण त्या वाढीतले आकडे आपण समजून घ्या. मी चुकत नसेल तर 79 ते 80 ची शिवसेना 84 वर झाली आहे आणि 32 ची भारतीय जनता पार्टी 32 वरून 82 वर पोहोचलेली आहे. आणि त्यामुळे या वाढीचं वर्णन करायचं झालं तर, कारण दोन्ही पक्षांची वाढ आहे, काही लोकांची वाढ ही फूटपट्टीमध्ये झालेली आहे. शाळेतल्या मुलांना जी फूटपट्टी लागते त्या शाळेतल्या मुलांना लागणाऱ्या फूटपट्टीप्रमाणे काहींची वाढ फूटपट्टीमध्ये वाढली आहे, तर भाजपची वाढ पटींमध्ये वाढलेली आहे. आणि त्यामुळे दुप्पटीच्या वर भाजपचा विजय झालाय. परत एकदा सांगतो, काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून मॅच फिक्सिंग करून सामना केला तरी मी याचं श्रेय भारतीय जनता पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना देईन की त्यांनी या काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून एकत्र लढलेल्या निवडणुकीला सुद्धा भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिलेलं आहे. आणि म्हणून गिरगावमध्येही भाजप 2 ठिकाणी जिंकली आहे, माहीम दादरमध्येही भाजप जिंकली आहे, जोगेश्वरीमध्ये भाजप चांगल्या जागा जिंकली आहे, गोरेगावमध्ये तर त्यांचा सफाया केला. आणि म्हणून कुठलाही असा भाग नाही की जिथे भाजपचा विजय झाला नाही, एका दुसरा सोडला तर. आणि म्हणून हा विजय कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व विजय आहे. माझ्या मतदारसंघामध्ये तर काँग्रेस आणि शिवसेनेने फेविकॉलचा जोड लावून एकत्र निवडणूक लढले तरी शिवसेनेला 1च जागा मिळाली, काँग्रेसला 1च मिळाली, भाजपला 3 जागा मिळाल्या. आणि मुलुंड सारख्या विधानसभेत तर 100% 6 पैकी 6 जागा मिळाल्या आहेत.
उर्वशीमध्ये पण यश जे मिळालंय ते जोगेश्वरी प्रमाणे अभूतपूर्व मिळालंय. भायखळामध्ये सुद्धा भाजप जिंकली आहे आणि म्हणून संपूर्ण पॅन मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईकरांनी भाजपच्या बाजूने मतदान केलेलं आहे. आमचाच अजेंडा मुंबईकरांनी आपलासा केलाय. आम्ही त्यांना वचन देतो ह्याच अजेंड्यावर भारतीय जनता पार्टी काम करेल आणि पुन्हा एकदा काहींची वाढ ही फूटपट्टीमध्ये आणि भाजपची वाढ ही पटींमध्ये झाली आहे. हा विजय मुंबईकरांचा विजय, हा विजय नरेंद्र मोदींच्या धोरणांवरचा शिक्कामोर्तब आहे. हा विजय देवेंद्र फडणवीसजींच्या कर्तृत्वाचा आहे आणि समस्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. धन्यवाद. आपण पाहिलेलं आहे आशिष शेलार यांची पत्रकार परिषद. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हा भाजपचा विजय झालेला आहे अशी घोषणा आशिष शेलार यांनी या ठिकाणी करून टाकलेली आहे. भाजपचा हा विजय आहे, हा मुंबईकरांना आम्ही हा विजय समर्पित करतो असं शेलार यांनी या ठिकाणी ठासून सांगितलेलं आहे. सेनेनं काँग्रेस सोबत फिक्सिंग केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला युती तोडण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्याच्यानंतर आशिष शेलार हे पत्रकारांसमोर येऊन बोललेले होते की शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती आहे आणि पुन्हा एकदा आता या निवडणुकानंतर या निकालानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग झालेला आहे. भाजपला मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती दिलेली आहे. हा विजय आम्ही मुंबईकरांना समर्पित करतो असं आशिष शेलार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या विजयाचं श्रेय भाजप नेत्यांना देतो, मुंबईकरांना देतो असं आशिष शेलार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही क्षणापूर्वीच आपण पाहिलेलं आहे की किरीट सोमय्या यांचं वक्तव्य काय होतं की विकासासाठी पारदर्शक कारभारासाठी आम्हाला कुठेही कटोरा घेऊन जावं लागलं तरी आम्ही जाऊ. हे काही क्षणापूर्वीच किरीट सोमय्या यांचं वक्तव्य आणि त्याच्यानंतर आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेलं हे वक्तव्य. आपले विशेष प्रतिनिधी आहेत मयांक भागवत, आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मयांक, काटे की टक्कर मुंबईमध्ये होताना दिसते. एकीकडे आशिष शेलार म्हणतायत की हा विजय जो आहे तो भाजप नेत्यांचा आहे, हा विजय आम्ही मुंबईकरांना समर्पित करतो आणि असंही म्हटलेलं आहे त्यांनी की शिवसेना आणि काँग्रेसचं फिक्सिंग झालेलं आहे. वृषाली, आपण जर पाहिलं तर आपण पहिल्यापासूनच म्हणत होतो की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही काटेकी टक्करच राहील आणि तशाच प्रकारची आपल्याला यावर्षी जी निवडणूक पाहायला मिळाली. शिवसेना 84 तर भाजप या ठिकाणी 80 जागांवरती आहे. मात्र आपण जर पाहिलं तर दोन बंडखोर देखील निवडून आलेले आहेत. ते सेनेचेच बंडखोर आहेत, त्यामुळे ते सेनेला जर त्यांनी पाठिंबा दिला तर सेना 86-87 पर्यंत पोहोचते आणि एका अपक्षाचा पाठिंबा भाजपला आहे. मी आता मातोश्रीच्या बाहेर उभा आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, मात्र आता मातोश्रीच्या बाहेर आपण फक्त पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. शिवसेनेचे या ठिकाणी काही युवा कार्यकर्ते उभे आहेत, मात्र सध्या तरी मातोश्रीचं वातावरण हे फारसं उत्साहमय झालेलं नाहीये. कारण ज्या प्रकारे सेना जेव्हा 93-94च्या घरात होती तेव्हा या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एक उत्साहाचं वातावरण होतं की भाजप आणि शिवसेनेमध्ये खूप गॅप पडेल, मात्र अशी परिस्थिती आता सध्या मातोश्रीच्या बाहेर आपल्याला अजिबात दिसत नाहीये. मातोश्रीचे नेते, शिवसेनेचे नेते या ठिकाणी पोहोचत आहेत. आतमध्ये शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. कशा प्रकारे येणाऱ्या काळात नक्कीच मयांक अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे मयांक भागवत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र मातोश्री बाहेर सकाळच्या वेळेला जो माहोल होता तो आता पूर्णपणे बदललेला आहे. कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले होते, उपस्थित होते, जल्लोष केला जात होता, फटाके फोडले जात होते. मात्र त्या ठिकाणी आता शुकशुकाट झाल्याचा पाहायला मिळतं आणि शिवाय आता त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात मयांक भागवत यांच्याकडे. मयांक, बरोबर आहे वृषाली, पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या युवा सेनेचे काही कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. मात्र जो जल्लोष शिवसेना भवन मध्ये झाला, ज्या ठिकाणी पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून या विजयाचं श्रेय आम्ही भाजप नेत्यांना देतो असं आशिष शेलार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी उल्लेख केलेला आहे की शिवसेना आणि काँग्रेस या ठिकाणी फिक्सिंग झालेला आहे. आता काय गणित असू शकतात, आता कशा पद्धतीने सत्ता स्थापनेचा तिढा जो आहे तो सुटू शकतो, आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर मंडळी आहेत. संजीव शिवडेकर आहेत जे मिडडेचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याच्यानंतर चरणसिंग सप्रा जे काँग्रेसचे नेते आहेत, सौरव गणपते जे अभ्यासक आहेत शिवसेना आणि भाजप
या पक्षांसंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला शिवडेकर यांच्याकडे जाते. शिवडेकरजी, आपण पाहिले